रायगड, महाराष्ट्रासह देश विदेशातील ताज्या बातम्या पाहण्यासाठी मॅक्स इंडिया लाईव्ह चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन दाबायला विसरू नका. राज्यातील आता पाण्याची व्यवस्था कशी, म्हणजे पाणी टंचाईचं मोठं संकट आलेलं आहे. जिल्ह्यामध्ये आणि राज्यामध्ये बऱ्याचपैकी आपण पाहिलं असेल तर पाण्याची दुर्भिक्ष काही ठिकाणामध्ये जाणवत आहे. मागच्या वेळेस या वर्षाच्या काळामध्ये 580 टँकर आता या वर्षी सुरू आहेत. मागच्या वेळेस याच काळामध्ये 2200 टँकर सुरू होते. जरी संख्या कमी असली तरी काही भागामध्ये पाण्याचं दुर्भिक्ष आहे आणि त्याला मूळ कारण म्हणजे वाढलेलं तापमान आणि पाण्याची पातळी जाणे, रोज खोल जाणे आणि त्याचबरोबर आमच्या ज्या योजना होत्या त्या योजनांमध्ये मागच्या काळामध्ये पैसे लवकर न आल्यामुळे काही योजना आमच्या थोड्या विस्कळीत झाल्या. DPRमध्ये थोडे प्रॉब्लेम झाल्यामुळे निश्चितपणाने योजना थोड्या रखडल्या. पण आम्ही काही याच्याने स्वाभिमानाने म्हणत नाही, पण जिथे जिथं पाण्याची टंचाई आहे तिथे तिथे ती कृती आराखडे आम्हाला प्राप्त झालेले आहे. त्या पद्धतीनं आम्ही जिथे TPSW असेल, विहीर खोलीकरण असेल किंवा बोरवेलच्याद्वारे खोलीकरण करण्याचा जो विषय असतो तो विषय असेल किंवा शेवटचा पर्याय म्हणजे टँकर असेल, यामार्फत आमचे सगळे आराखडे महाराष्ट्रामध्ये तयार आहेत. जसजशी मागणी येते तर आम्ही टँकरचे सुद्धा अधिकार हे SDMला दिलेले आहे आणि मला खात्री आहे की पाण्याची टंचाई न भासण्याकरता जे करायला पाहिजे ते शासनाने पूर्ण तयारी केलेली आहे. आभार मेळाव्यासाठी बुलढाण्यात येत आहे. मात्र यावर पहलगाम हल्ल्याच्या पार्श्वभूमीवर ठाकरे गट आणि काँग्रेसने टीका केली की संपूर्ण देश हा दुःखात आहे, अशा मेळाव्या घेणे कितपत योग्य आहे? नाही, परदेशात राहणाऱ्या माणसांनी आमच्यावर टीका करण्याची गरज नाही. आम्ही तर देशातच आहोत आणि देशामध्ये झालेल्या या घटनेमध्ये कोण सक्रिय होतं, कोण काय करत होतं याच्यापेक्षा कोण आता बाहेर देशात आहे हे ठाकरे गटाने आम्हाला सांगू नये. एवढी देशाची कळवळा होती तर घटना घडल्यावर ज्याप्रमाणे पंतप्रधान बाहेर देशातून या देशात आले तसं आपणही यायला पाहिजे होतं. मी तर मागेही आपल्या पत्रकारांच्या माध्यमातून बोललो होतो की ज्यावेळेस आम्ही विमानतळावर डेड बॉड्यांचं या ठिकाणी दर्शन घ्यायला गेलो त्यावेळेस मुंबईसारख्या शहरामध्ये जिथे हिंदुहृदय सम्राटांनी शिवसेना जन्माला घातली तिथे एकही कार्यकर्ता उभाटाचा नव्हता. मला याच्यात राजकारण करायचं नाही. शेवटी देश सगळ्यात महत्त्वाचा आहे आणि इथं पक्षीय राजकारणाकरता देशाकरता सगळ्या पक्षाच्या लोकांनी एक राहणं ही काळाची गरज आहे. त्यामुळे याच्यावर टीका टिप्पणी न करता पुढच्या काळामध्ये सरकारच्या मागे उभं राहणं ही काळाची गरज आहे असं समजून पक्ष नंतर आहे, देश टिकला तर पक्ष टिकणार आहे. त्यामुळे देश टिकण्याची भाषा प्रत्येकाकडनं व्हावी अशी आमची अपेक्षा आहे. सोडण्याचे आदेश देण्यात आले, पण त्यांचं पाकिस्तान लोकांचं असं म्हणणं की आम्हाला या देशात राहू ही मागणी करतात. हे बघा, आता एवढं चांगलं वागल्यावर सुद्धा जर ते आपल्या वृत्तीने हे करत असाल, निहत्या लोक जे या ठिकाणी पर्यटनाला गेले, आपण बाहेर देशामध्ये जातो तर बाहेर देशामध्ये आपलं किती जोरदार स्वागत होत असतं. उलट आपलं पर्यटन वाढावं याच्याकरता प्रत्येक देश प्रयत्न करत असतो आणि या ठिकाणी पर्यटनाला आलेल्या काश्मीरसारख्या सुंदर प्रदेशामध्ये बाहेरून अतिरेकी येतात आणि गोळीबार करतात, तरी आम्ही सहन कुठपर्यंत करावं. शेवटी कुठल्याही गोष्टीला एक मर्यादा असते आणि ती मर्यादा त्यांनी आता ओंडाळलेली आहे आणि माझा हा अधिकार नाही आहे, हा आता पंतप्रधानांचा अधिकार आहे. त्यांनी जो निर्णय घेतला आहे तो कोणताही निर्णय घेतील तर देशवासी म्हणून त्याच्या मागे उभं राहणं ही आमची जबाबदारी आहे. आतंकवाद आता आपणही व्यवहार करताना जात धर्म विचारून केला पाहिजे असं नितीश राणे म्हणतात. तुम्ही कसं पाहता या? हे बघा, अतिरेक्याला जात धर्म पंथ काही नसतो. जो अतिरेकी आहे तो अतिरेकी आहे, तो कोणत्या धर्माचा आहे कोणत्या पंथाचा आहे त्याला शिक्षा झालीच पाहिजे या विचाराचा मी आहे. योगायोगाने हा झालेला अतिरेकी हल्ला आणि कायम होणारे अतिरेकी हल्ले हे पाकिस्तानातून होत असल्यामुळे साहजिक त्याला हिरवा रंग प्राप्त होतो. पण आपल्यामध्येही काही जे फुटी करणारे लोक आहेत त्याच्यामध्येही काही अतिरेकी लपलेले आहेत. तर मला तरी असं वाटतं की अतिरेक्यांना जातीय रंग नसतो, धर्मीय रंग नसतो. त्यांच्या डोक्यात फक्त सगळे देश विस्कळीत करण्याची बुद्धी असते आणि मला वाटतं त्यांचा खात्मा केला पाहिजे या विचाराचा मी कार्यकर्ता आहे. व्यवस्थेचा बीड सारख्या जिल्ह्यात प्रश्न आहे. अशाच परिस्थितीत आपलेच आमदार संजय गायकवाड यांनी एक पोलिसांवर टीका करताना ती खालची पातळी वापरली आणि त्यामुळे पोलिसांचं कुठंतरी खच्चीकरण होतंय का? बोलताना त्यांच्या ओघामध्ये बोललं गेलं असेल, पण मला वाटतं की सगळेच पोलीस तशा पद्धतीचे नसतात. पण जे आहेत त्यांना शिक्षा झाली पाहिजे, पण जे चांगले काम करतात त्यांना मदतही झाली पाहिजे. त्यांनी आज दिलगिरी व्यक्त केली, पण ठाकरे गट म्हणतोय की सरकारवर नामुष्की आहे. हे बघा, बोलण्यामध्ये जर काही गोष्टी घडल्या असतील तर त्यांनी दिलगिरी व्यक्त केली तर विषय संपतो आहे. आणि मला तरी असं वाटतं की कोणी असा माणूस नाही की जो चुकीला पात्र नाही.
माणसाकडनं चुका होत असतात आणि त्यांनी क्षमा मागितल्यानंतर माफ करण्याची वृत्ती आपल्या देशामध्ये आहे. लोकांना संधी देणार कसं पाहायला अजित पवार म्हणतात की पुढच्या 2.5 वर्षामध्ये नवीन लोकांना संधी देणार, पक्षाचा अपमान होणार नाही. तो त्यांच्या पक्षाचा विषय आहे. मला शिंदे साहेब जो आदेश देतील तो मी पाळणार आहे. अजितदादा त्यांच्या पक्षाच्या लोकांना जो आदेश देतील ते पाळतील. काल बावनकुळेंनी असंही म्हटलं की 2034 पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री राहणार आहे. आता त्यांनी दिलेल्या शब्दाला त्यांच्या नेत्याच्या बाबतीमध्ये मांडलेला विषय आहे. प्रत्येकाला आपल्या नेत्याच्या बाबतीमध्ये स्वाभिमान असतो, त्या पद्धतीने त्यांनी मांडला असेल. म्हणजे तुमचे नेते हे 2034 पर्यंत हे बघा, उपमुख्यमंत्री- कोणी हे गोष्ट भाकीत केले तरी शेवटी प्रारब्धाशिवाय कुठल्या गोष्टी महत्त्वाच्या नसतात. शेवटी नशीब लागते, काम लागतं. देवेंद्रजींचं काम होतं म्हणून ते पहिले मुख्यमंत्री झाले, नंतर त्यांच्या नशिबात नव्हतं तर विरोधी पक्षनेते झाले, नंतर त्यांच्या नशिबात नव्हतं तर उपमुख्यमंत्री, नशिबात आलं तर मुख्यमंत्री झाले. शेवटी प्रारब्ध आहे. आपली मेहनत ही असतेच, पक्षाची निष्ठा असते, पण शेवटी प्रारब्धाशिवाय कुठल्याच गोष्टी या यशाच्या प्राप्तीपर्यंत जात नाही. रोहित पवार काय अडचण आहे, आमचं काहीच म्हणणं नाही. साहेब, काल ठाकरेंच्या शिवसेनेच्या इंस्टाग्राम अकाउंटवर सूचक पोस्ट पडलेली आहे, राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे एकत्र येण्यासंदर्भात. तुम्ही कसं- त्यांनी यावं, आम्हाला काय अडचण नाही, एकत्र यावं. पार्टी शर्टी आता संजय राऊत सांगतील. शासन दिली त्याची एकही पूर्तता अद्याप झाली नाही, त्यामुळे उपमुख्यमंत्र्यांनी आभार दौरा केल्यापेक्षा जनतेची माफी मागावी अशी टीका देखील ठाकरेंच्या शिवसेनेकडून केली जाते. बहिणींना विचारून घ्यावं त्यांनी, लाडक्या बहिणींना, त्यांना उत्तर मिळून जाईल. पहलगामच्या